आषाढी वारीच्या तोंडावर पंढरपूरमधून एक थक्क करणारी बातमी समोर आली आहे। आषाढी वारीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर होते। त्यांनी पालखी तळ, पत्राशेड, दर्शनबारी, भक्तिसागर, 65 एकर चंद्रभागा, वाळवंट आणि मंदिर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली। वारकऱ्यांच्या सोयी सुविधांचा आढावा घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहात एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि याच बैठकीत घडला एक अजब परंतु सुखद प्रकार। बैठक सुरू असताना पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांनी नगर परिषदेसाठी आणखी एका ॲम्ब्युलन्सची गरज असल्याचं उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं। मग काय, उपमुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तुम्हाला लगेच ॲम्ब्युलन्स देतो असा शब्द दिला। थक्क करणारी बाब म्हणजे बैठक संपायच्या आत मोजून अवघ्या 15 मिनिटात ॲम्ब्युलन्स मंजूर झाल्याचा शासकीय आदेशच उपमुख्यमंत्र्यांनी काढून दाखवला। एवढंच नाही तर उद्या सकाळपर्यंत ॲम्ब्युलन्स पंढरपुरात पोहोचेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। सामान्यतः सरकारी कामात फाईल सरकायला महिने लागतात, तिथं अवघ्या 15 मिनिटात झालेला हा सुपरफास्ट निर्णय पाहून नगराध्यक्षांसह उपस्थित सर्वच अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अवाक झाले। प्रशासनाचा हा रॉकेट स्पीड पाहून सर्वांनीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले।